नमस्कार. कसे आहे तुम्ही सर्वजण? छान आहे ना? मी पण छान आहे. तर खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर हे बघा, मी लाल कलरची साडी घातलेली. कारण एक खास आहे, तुम्हाला सांगून टाकते मी काय कारण आहे. तुम्हाला आता माहितीच आहे, आमच्या सानिकाचं लग्न आहे आणि आज आम्ही चाललो आहे हळदी कुंकाचा बाजार करायला. तर त्याच्यासाठी म्हटलं हळदी कुंकाचा बाजार करायचा, मग आपण जरा स्पेशली काहीतरी, मग मी कुंकू कलरची साडी घातली. आता जर तसेच जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काही आयडिया नसेल, त्याकरता तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे मग तुम्हाला सगळं कळेल का कुणाचं लग्न आहे आणि काय हळदी कुंकाचा बाजार काय प्रकार आहे, सगळं तुम्हाला माहिती होईल. त्याकरता तुम्ही माझ्या चॅनलवर माझं चॅनल आपली शुभांगी पहिले सबस्क्राईब करा आणि तसेच माझे सर्व येणारे व्हिडिओ तुम्हाला मग त्यामुळे बघायला मिळतील. कल्याणी कटलरी स्टोअर्स जगम म्हणतात यांना. तर यांच्या दुकानात आम्ही हळदी कुंकाच्या बाजारसाठी आलेलो आहोत. तर हे बघा, हळदी कुंकूचं ते लावलेलं आहे पहिल्यांदी. आणि हे दादा आहे आमच्यासोबत. तर दादा, आम्ही तुमच्या दुकानात आलेलो आहो. तर आता तुमचे शूट करते, चालेल ना? तर ह्या ताई आहे सोबत आणि ह्या मावशी पण आहे आणि आमच्या बायका आलेले आहे हळदी कुंकाला. हे बघा, याचा आम्ही सगळ्या जावा आता हळदी कुंकाचा बाजार करतोय. बघा, तर आम्ही आता काय काय खरेदी करतो. तर आता आम्ही बाजाराला सुरुवात केली आहे. हे बघा, तर सर्व सुहासिनींनी बाप्पाची पूजा केली आणि आता सर्व सुहासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावताय. आता बाप्पाची पूजा झाली, सुहासिनींनी हळदी कुंकू लावलं सर्वांना आणि आता ओटी भरण घेतोय आम्ही सर्वजणी. बघा, ओटी भरण घेतलंय. ठेवताना तिथे देवाचं वाशिंग तिथं ठेवायचं. हे देवाचं बाशिंग आहे का? इकडे करा. हा, हे बघा, हे देवाचं बाशिंग इकडे करा. इकडे करा ना देवाचं बाशिंग. हे बघा, हे देवाचं बाशिंग आहे. हे वाशिंग येतं ना, हे नवरदेव नवरीचं. थोडं घे. छटाक देऊ का? पावडर किती एक एक हळदी कुंकू, गंधाची बाटली, काकण घेतलंय. काही आम्हाला ज्या वस्तू लागेल त्या देते हळदी कुंकाच्या सामानामधल्या. काय दिलं ताई आता तू? रिबन दिली का? म्हणजे याचा मान असतो, सगळ्या वस्तू या घ्याव्याच लागतात. आता जरी त्याची फॅशन राहिली नाही, कोणी वापरत नाही, पण त्याचा मान असतो म्हणून तर घ्यावाच लागतो. हो, बरोबर ना? थोडा मोठा द्या ना. घ्यायला लागती मग. आम्ही नेल पेंट बघतोय आता आणि मेहंदीचे कोन बघतोय. कारण हळदी कुंकाचा बाजार म्हटलं का हे सगळं सामान घ्यावं लागतं आपल्याला. नाही अंगाला लावायची हळदी सगळं राहतं. आता सुपाऱ्या घेऊन राहिलो आम्ही. बघा, ह्या सुपाऱ्या पूजेसाठी लागत्या प्रत्येक वेळेस, त्याच्यामुळं सुपाऱ्या घेतोय. याच्यात बदाम खारी पण द्यायची का? दोनच कलर आहे का? 3 कलर आहे ना, चॉकलेटी, लाल, राणी कलर. दुकान दाखवते मी तुम्हाला. नाही नवरीला कसं पाय पडायला गेलं ना, हळद कुंकू नवरीदेवाचं सामान आहे. नवरीला सुपारी नाही लागत. नवरदेवाला सुपारी लागते प्रत्येक ठिकाणी. फक्त हळदी कुंकू अक्षदा ते ठेवतं असं. तुमच्या काय पद्धती आम्हाला सुपारी द्यावंच लागत. तरी पुरल ना, तुम्हाला घ्यायची तर द्या मग पाऊस. आमचं काही तर आम्ही नवरीसाठी मंडोळी बघतोय. सुवर्ण बघू मंडोळी. तर बघा, आता नवीन पद्धतीच्या मंडोळ्या आलेल्या आहेत. तर आमच्या नवरीने सांगितलं होतं अशी मंडोळी घ्यायला. बघा, मंडोळ्या भरपूर मंडोळ्या आहे. आमच्या सानिकाने अशी मंडोळी आणायला लावली ती, मग आम्ही ती तिच्यासाठी फायनल केली. नाही वेगळं नाही, जास्त माल नाही त्याच्यामुळे याच ठेवावं लागतं. आता आम्ही ह्या बरण्या बघतोय. नेल पेंट घेऊन झाला, अजून बरेच बारीक सामान घेऊन झालं. आता ह्या बरण्या बघतोय. बरण्या त्या घेतल्या का फायनल? याच्यात काही सुट्टी मेहंदी द्यायची येईल. मोदक सर कानकोर न करंडा द्यायचं का? मेहंदीचे कोण वगैरे घेऊन झाले. नाही ना, त्याला ते काय नाही ना, ते त्याला द्या ना. त्याची साईज वेगळी, त्याची साईज वेगळी. साईज याची वेगळी, त्याची वेगळी. काय म्हणतात आपलं साखरपुड्या बघितली छोट्या होत्या, छोट्या थोड्या छोट्या फळं भरून नाही लागतं.
हां ती म्हणे अजून असेल तर पाठव, मग पाठवते तिला मी. नाही ती पाहू दे ना, असं नसतं, एखाद्या वेळेस दुसरं पण आवडू शकतं. ठीक आहे मी तिला पाठवते. हे बघा तुळस किती छान आहे. आता आम्ही तुळस बघतोय, आपल्या रुखवतासाठी ते सामान बघतोय आम्ही आता. सप्तपदी डोली लई नाही का, आहे ना काडे आहे ना. आणि सप्तपदी बघ मावशी, सप्तपदी हे बघा छान सप्तपदी मस्त. हा 350 हा किती वाला कळस आहे? 350. हा, हे सगळं रुखवतासाठीच असतं ना. आता आम्ही ताटावरचा रुमाल बघतोय. हे बघा याच्यात हा येईल, त्याच्यात तो येईल. मध्ये छान प्रकारे छान आहे मस्त. आता ही बघा आम्ही डोली बघत आहोत रुखवतासाठी. हे बघा याच्यामध्ये छान नवरी आहे मस्त, छान डोल्या आहे. छोटी चूल आहे, चूल तुम्हाला याच्यात लिहिलेले ना, बाजरी आहे, गहू आहे, बैलगाडी बघा, ही बैलगाडी, त्याच्यामध्ये जणू धान्याचे पोते ठेवलेले आहे. एक आरसा, एक पावडर. आणि आता आमचं बिल चालू आहे बघा. आम्ही हे बघा असं येतं ते, बाकी काही नाही. काय हे बघा आता वस्तू घेतलेल्या आम्ही करतोय व्यवस्थित. 150 रुपयाची डोली आहे आणि 250 रुपयाची बैलगाडी आहे. डोलीचे नाही, आम्हाला डोली नाही परवडणार. टाका डोली लावली ना त्या टाईपचं असे. तुम्हाला नाही द्यायचं त्याचं नका देऊ, त्याचं वाद नाही काही. आम्ही केलेला हळदी कुंकूचा बाजार आहे हा सर्व. हे बघा सर्व पॅकिंग करून घेतलं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये रुखवताचं पण सामान आहे आणि सर्व बारीक बारीक वस्तू तुम्हाला दाखवल्या. तर आता ह्या वस्तूंचं बिल किती झालं हे बघूया आपण. तर 2180 रुपये बिल झालं. आता मी तुम्हाला आम्ही केलेली खरेदी सर्व दाखवते. हे बघा हे शिराई टोपलं घेतलेलं आहे, हे त्याच्यानंतर अजून चूल घेतली, अजून हे बघा झाडू घेतला आहे, अजून हे बघा हे भरपूर सप्तपदीचे सामान. तर हे सगळं सामान आहे माझ्या जावांकडे. हे बघा खूप सारी शॉपिंग आम्ही केली हळदी कुंकाची. हळदी कुंकाचा बाजार करून झालं आम्ही परत साड्यांच्या दुकानात गेलो, पटाऱ्या टेक्सटाईलमध्ये परत काही साड्या खरेदी करण्यासाठी. हा मग असं कर, त्यातलं ना त्यातले टाकताय म्हणजे मावशी लागेल. हे बघ अजून परत साड्या बघिततोय आम्ही. साड्या आलेल्या आहेत. हे बघा परत आम्हाला आणखीन साड्या आणल्या योगेश दादानी. तर सानिकाच्या लग्नाचा हळदी कुंकाचा बाजार वगैरे केला. नंतर साड्या वगैरे काही खरेदी केल्या, कारण त्या दिवशी साड्या घेतल्या पण मग त्या कमी वाटल्या. मग परत आम्ही काही साड्या घेतल्या आणि अजून काही खरेदी वगैरे केली आणि आता मी घरी आलेली आहे. हळदी कुंकात बरंच सामान घेतलं मी, सगळं तुम्हाला दाखवलं नाही मी, कारण असं छोटंसं असं जातं असतं रुखवतामध्ये ठेवतात ते जातं घेतलं. त्याच्यानंतर चूल घेतली, त्याच्यानंतर वरवंटा पाटा घेतला, त्याच्यानंतर बरंच काही डेकोरेशनचं सामान घेतलं रुखवतासाठी आणि सर्व व्यवस्थित पॅकिंग वगैरे करून ठेवलं आहे. आता ते लग्नाच्या वेळेस मी परत तुम्हाला दाखवेल का अजून आम्ही नेमकं काय काय खरेदी केले होतं ते. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला ना? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.